नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पशु किसान क्रेडिट कार्ड विषयी माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, पशु किसान क्रेडिट कार्डवर तुम्हाला पशुपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन मिळते। पशु किसान क्रेडिट कार्डवर तुम्हाला 1,60,000 रुपयांपर्यंतचे कर्ज हे बिना गॅरंटीने मिळत असते। त्यावरती कुठल्याही प्रकारचे व्याज नसते। या कार्डवरती तुम्हाला जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतचे लोन हे मिळत असते। जर तुम्हाला पशुपालन म्हणजेच गाय म्हैस पालनाचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला व्यवसाय सुरू करण्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्डवरती 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज हे अगदी सहज मिळू शकते। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की पशु किसान क्रेडिट कार्ड हे कसे बनवायचे आहे, यासाठी अर्ज कसा करायचा आहे, यासाठी कोण कोण पात्र आहेत, तसेच पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी कागदपत्रे हे काय काय लागतील, तसेच जर पशु किसान क्रेडिट कार्डवर तुम्ही 3 लाख रुपयाचे लोन घेतले तर तुम्हाला किती व्याज द्यावे लागेल, याच्यात तुम्हाला सबसिडी किती मिळणार आहे, अशा प्रकारची एक एक करून सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पशु किसान क्रेडिट कार्ड विषयी जाणून घेणार आहोत। तर जर तुम्हाला पशुपालन म्हणजेच गाय म्हैस पालनाचा व्यवसाय सुरू करून पैसे कमवायचे असतील तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, सर्वात आधी आपण जाणून घेऊया की पशु किसान क्रेडिट कार्ड हे नेमके काय आहे आणि ही योजना राबवण्यामागचा सरकारचा उद्देश हा काय आहे। तर मित्रांनो, पशु किसान क्रेडिट कार्ड हे जे आहे हे ज्या प्रकारे शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड आहे त्याच प्रकारचे पशु किसान क्रेडिट कार्ड सुद्धा आहे। जे शेतकरी आपल्या शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय सुरू करू इच्छिता त्यांच्यासाठी पशु किसान क्रेडिट कार्ड ही योजना काढण्यात आली आहे। या कार्डवरती शेतकऱ्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 3 लाख रुपयांपर्यंतचे लोन हे अगदी सहज मिळते। बरेचसे शेतकरी हे सावकाराकडून जास्त व्याजाने कर्ज हे काढत असतात आणि खूप अडचणीत सापडतात। त्यासाठी सरकारकडून अगदी कमी व्याज दराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून पशु किसान क्रेडिट कार्ड हे काढले आहे। या कार्डवरती 1,60,000 रुपयांपर्यंतचे कर्ज हे बिना गॅरंटीने आणि बिना व्याजाने मिळत असते। सरकारचा मुख्य उद्देश असा आहे की शेतकऱ्यांचे जे उत्पन्न आहे ते वाढावे, शेतीला जोडधंदा मिळावा व पशुपालन व्यवसायाला चालना मिळावी आणि शेतकरी आर्थिकदृष्ट्या बळकट व्हावा, हा सरकारचा मुख्य उद्देश आहे। या कार्डवरती तुम्हाला सहज कर्ज मिळून जाते आणि बिना सिक्युरिटीचे तुम्हाला कर्ज मिळून जाते। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण जाणून घेऊया की पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी पात्रता ही काय आहे, म्हणजेच हे कार्ड कोण कोण बनवू शकतो। तर मित्रांनो, पशु किसान क्रेडिट कार्ड हे सर्व शेतकरी बनवू शकतात। जे शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात तसेच ज्या शेतकऱ्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि त्यांना पशु गाय म्हैस घेण्यासाठी कमीत कमी व्याजाने व सबसिडीचे कर्ज घ्यायचे आहे ते सर्व शेतकरी हे कार्ड बनवू शकतात। तसेच ज्या लोकांकडे जमीन नाहीये ते सुद्धा हे कार्ड बनवू शकतात आणि यावरती कर्ज घेऊ शकतात। एकंदरीत ज्यांना ज्यांना पशुपालनाचा व्यवसाय सुरू करायचा आहे ते सर्व व्यक्ती हे कार्ड बनवू शकतात। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण या ठिकाणी जाणून घेऊया की या कार्डवरती लोन हे किती मिळते। तर मित्रांनो, जसे की मी तुम्हाला अगोदर सांगितले की या कार्डवरती 1,60,000 रुपयांपर्यंतचे बिना सिक्युरिटीचे कर्ज हे तुम्हाला मिळत असते। त्यावरती कोणतेही व्याज तुम्हाला द्यावे लागत नाही आणि जास्तीत जास्त 3 लाख रुपयांपर्यंतचे लोन तुम्हाला या कार्डवरती मिळत असते, तेही अगदी कमीत कमी व्याज दराने, म्हणजेच 3% ते 4% व्याज दराने हे लोन तुम्हाला मिळत असते। यामध्ये तुम्हाला गाय म्हैस शेळी मेंढी कुक्कुटपालनासाठी लोन हे मिळत असते। हे लोन तुम्हाला 6 हप्ते करून मिळत असते। जर तुम्ही 5 म्हशींसाठी लोन घेत असाल आणि एक म्हैसची किंमत ही 60,000 रुपये असेल तर तुम्हाला 50,000 रुपयाप्रमाणे 6 हप्त्यांमध्ये 3 लाख रुपये हे मिळत असतात। अशा प्रकारे हे लोन मिळत असते। हे लोन वेळेवर परत केल्यास या लोनवरती तुम्हाला सबसिडीची सुद्धा तरतूद करण्यात येते। त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जाणून घेऊया की पशु किसान क्रेडिट कार्ड बनवण्यासाठी कोणकोणते कागदपत्रे हे तुम्हाला आवश्यक आहेत। तर मित्रांनो, हे कार्ड बनवण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, एक फोटो, पशूंचे हेल्थ सर्टिफिकेट, म्हणजे जे काही तुमच्याकडे पशु अगोदर उपलब्ध असतील तर त्यांचे तुम्हाला हेल्थ सर्टिफिकेट सुद्धा या ठिकाणी बनवून घ्यायचे आहे। पशूंचा विमा तुम्हाला काढून ठेवायचा आहे। एवढे कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहेत। तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे पशु किसान क्रेडिट कार्ड हे कसे बनवायचे आहे। तर मित्रांनो, हे कार्ड कसे बनवायचे आहे त्या अगोदर कोणकोणत्या बँकांमार्फत तुम्हाला हे कार्ड बनवता येऊ शकते हे जाणून घेऊया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाकडून हे कार्ड बनवू शकता, HDFC बँकेकडून हे कार्ड बनवू शकता, ॲक्सिस बँकेकडून सुद्धा तुम्ही हे कार्ड बनवू शकता, बँक ऑफ बडोदाकडून, ICICI बँक, सेंट्रल बँक इत्यादी तुमच्या जे गाव लेवलला बँका असतील त्यांच्याकडून तुम्ही हे कार्ड बनवू शकता। त्यासाठी मित्रांनो, तुमचे त्या बँकेमध्ये खाते असणे हे आवश्यक आहे।
तर मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला अर्ज हा कसा करावा लागेल। तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला ज्या बँकेतून पशु किसान क्रेडिट कार्ड हे बनवायचे आहे त्या बँकेत तुमचे खाते असणे हे आवश्यक आहे। खाते असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी त्या बँकेत जावे लागेल। बँकेत गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पशु किसान क्रेडिट कार्डचा एक फॉर्म घ्यावा लागेल। तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। जर तुम्हाला तो फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांची मदत घेऊन सुद्धा तुमचा तो अर्ज भरू शकतात। अर्ज पूर्णपणे भरून झाल्यानंतर जे जे कागदपत्रे तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आले आहेत ते सर्व कागदपत्रांची झेरॉक्स तुम्हाला त्या अर्जासोबत जोडायची आहे आणि बँकेत जे काही डिपार्टमेंट असेल त्या डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला जमा करून द्यायची आहे। ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात तुम्हाला ते कार्ड मिळून जाईल आणि त्या कार्डवरती मिळणारे लाभ सुद्धा तुम्हाला मिळणे सुरू होईल। 1-2 दिवस इकडे तिकडे होऊ शकतात कारण की बँकांच्या नियमानुसार तुम्हाला हे कार्ड दिले जाईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पशु किसान क्रेडिट कार्ड हे बनवू शकता आणि त्या कार्डवरती मिळणारे लाभ हे घेऊ शकतात। तर ज्या पण शेतकऱ्यांना शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करायचा असेल त्यांच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे हे कार्ड आहे, कारण की तुम्हाला या कार्डवरती 1,60,000 रुपयापर्यंतचे बिना गॅरंटीचे कर्ज हे मिळत असते। तसेच 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज जरी तुम्हाला हवे असेल तर ते सुद्धा तुम्हाला अगदी कमीत कमी व्याजदराने मिळत असते। तर माहिती आवडली असेल मित्रांनो तर लाईक नक्की करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। ही माहिती तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।